तर पुढची महत्त्वाची बातमी, 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलाय आणि या प्रकरणातील माजी एटीएस पोलीस निरीक्षकानं खळबळजनक दावा केलाय. काय म्हणतात ते पाहूया. त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता. गोपनीय आदेश होता. मग ते गोपनीय कसं असतंय, त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते. आता ते फुटलंय, भांडं फुटलंय. तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा असं होतं. अटक करून आणा असा नव्हता आदेश. धरून आणा हा शब्द होता. जे काही एटीएसचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो, जिथून असेल तिथून. दरम्यान यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता. पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही. अन्यथा हे खूप डीप रूटेड, खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं. मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील. तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी याबाबत भाष्य केले, पाहूया. उस समय की कांग्रेस सरकार की विंडिक्टिव एटीट्यूड को देखिए. जबरन किस प्रकार से भारतीय जनता पार्टी और जो लोग हिंदू धर्म को मानते हैं और संघ के उच्चस्थ स्थान पर, उच्च पदवी पर जो लोग आसीन हैं, किस प्रकार से उनको अपमानित किया जाए, उनको गिरफ्तार किया जाए, उनसे बदला लिया जाए, इस प्रकार के विंडिक्टिव एटीट्यूड के साथ उस समय की कांग्रेस पार्टी काम कर रही थी और यह सब कुछ गांधी परिवार के कहने पर हो रहा था. तर खासदार सुप्रिया सुळेंनी याबद्दल काय म्हटलंय बघूया. हा महत्वाचा मुद्दा असा आहे की कोर्ट ऑर्डर मध्ये ते आहे का? कोर्ट ऑर्डर मध्ये असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू. इतक्या वर्षांनंतर काही स्टेटमेंट, आणि आजकाल ना पार्लमेंटमध्ये पण ही पद्धत झाली आहे की लोक पुस्तकं लिहितात, त्या पुस्तकातल्या काही गोष्टी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरल्या जातात आणि लोकांची बदनामी केली जाते. मला असं वाटतं विषय अतिशय संवेदनशील आहे.